कळवा रुग्णालयातील भंगाराचे करायचे काय? एकीकडे कळवा रुग्णालयाचे नूतनीकरण होत असून पेपरलेस ते सुपर स्पेशालिटी रुग्णालयापर्यंत अद्ययावत बदल घडत असताना कळवा रुग्णालयाच्या मागील बाजूस पडलेल्या भंगार सामानामुळे रुग्णालयाचा कोंडमारा झाला असून या भंगाराचे करायचे काय असा सवाल रुग्णालय कर्मचाऱ्यांपुढे पडला आहे। गेली अनेक दिवस हा भंगार या परिसरात पडून राहिल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे। त्यामुळे रुग्ण बरा होण्याऐवजी त्यांच्या आजारात भरच पडत असल्याच्या तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांकडून केली जात आहे। ठाण्यातील कळवा परिसर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आता काट टाकत आहे। नवीन अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, रुग्णांच्या रांगा कमी करण्यासाठी पेपरलेस यंत्रणा, ICU बेड्स, वॉर्डची स्वच्छता, रुग्ण आणि नातेवाईकांसाठी वाचनालय अशा नवनवीन सुविधांनी अद्ययावत होत असलेल्या रुग्णालयाच्या मागील बाजूस मात्र भंगार सामानांचा कोंडवारा तयार झाला आहे। रुग्णालयातील जुने फर्निचर, खाटा, टेबल, खुर्च्या, लोखंडी जाळ्या, कपाट आदींचा भंगार येथे वाटेतच अस्ताव्यस्त ठेवण्यात आल्याने यासमोरच असलेल्या वॉर्डमध्ये या भंगारामुळे मच्छरांचा उपद्रव वाढला असून रुग्ण बरा होण्याऐवजी त्यांच्या आजारपणात भर पडत असल्याच्या तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांकडून केल्या जात आहे। हे अनावश्यक भंगार सामान अडगळीतून काढून त्याची लवकरात लवकर विल्हेवाट लावण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे। एकीकडे रुग्णालयाचे रुपडे पालटत असताना या भंगाराचे करायचे काय असा सवाल येथील सफाई कर्मचारी करत आहेत। वरिष्ठांकडून या सामानाच्या विल्हेवाटीसाठी कोणतेच आदेश किंवा कार्यवाही होत नसल्याने ते तिथेच अनेक दिवस पडून असल्याचे काही कर्मचारी खाजगीत सांगतात।